सावली उकळी आली आहे, दूध होतो ना? नाही नाही थांबा. काय? हे आलंय ना, ह्या खलबत्त्यात कुटा. आलं कुठतो मी, पण आईला चहा आवडेल ना? त्यांच्या लाडक्या मुलाने बनवला तर त्यांना नक्की आवडेल. तुम्हाला सांगू, तिलोत्तमा मॅडमचं खूप जीव आहे तुमच्यावर. तुला माहिती आहे सावली, ज्या व्यक्तीवर आपण सगळ्यात जास्त जीव लावतो ना, त्या व्यक्तीकडून नकळतपणे अपेक्षा वाढतात आपल्या. आणि एकदा अपेक्षा वाढल्या आणि त्या पूर्ण नाही झाल्या की मग त्याच व्यक्तीचा सगळ्यात जास्त राग येतो. आईच्या काही अपेक्षा आहेत माझ्याकडून ज्या मी पूर्ण करत नाहीये. मला रागवली आहे ती माझ्यावर. म्हणून म्हणते तुम्ही चहा घेऊन जा, त्यांना नक्की आवडेल आणि त्यांच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. सारंग सर, एक बोलू का? बोल ना. मला असं वाटतंय ना की तुम्ही उगाच वाद ओढून घेतलात. जर तुम्ही माझी बाजू घेतलीच नसती तर मग आपल्या मैत्रीला काय अर्थ आहे सावली? ही मैत्री कशाला केली आपण? नकोच ना मैत्री. जेव्हा आपण मैत्री करतो आणि तो मित्र जेव्हा त्रासात असतो तेव्हा त्याच्या पाठीशी उभं राहणं फार गरजेचं असतं. आपण साथ नाही देऊ शकलो तरी चालेल, पण त्याच्या सोबत असणं खूप महत्वाचं असतं. तेच केलं मी. दूध टाका. बस बस. सारंग सर, थँक्यू. विठुराया, सारंग सर आणि तिलोत्तमा मॅडम मधला अबोला लवकरात लवकर दूर कर. अरे ये ना. आई, चहा आणलाय. अहो, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चहा घ्या. मी चहा नाही पित, मी सोडलाय. सारंग, तू केलायस चहा? तिलोत्तमा, कशाला आता ताईपणा करतेस? तुझ्या सारंगनी एवढ्या प्रेमाने केलाय चहा. तुम्ही नाही का ऐकलत मी आता काय बोलले ते? मला नकोय. आई, तुझा राग स्वाभाविक आहे, पण तुला माहिती आहे ना, या जगात मी काहीही सहन करू शकतो, पण तुझी नाराजी नाही सहन करू शकत मी. तू ऐश्वर्या वहिनीशी पण बोलतेस आई, माझ्याशी का नाही बोलत आहेस? ऐश्वर्याने माझ्या पोटी जन्म नाही घेतलाय. ती बाहेरून आलेली एक मुलगी आहे जी आपल्या घरची सून आहे. फरक आहे यात. माझ्या पोटचं पोर जर का माझ्याशी असं वागलं तर मला त्रास होणारच ना. तिलोत्तमा, तुम्हाला जर का माझा त्रास कळत नसेल ना तर प्लीज माझ्याशी नका बोलायला येऊ. अगं अगं काय केलंस हे तिलोत्तमा? तर रडवेला झाला तो. तुम्ही असाल इमोशनल, मी नाही.
सारंग सर, चहा नाही घेतला. अहो, भैरवी माईंचा फोन. सावली बाळा, कशी आहेस? बरी आहेस ना? घर सोडून निघून गेलीस, मला सांगितलं नाहीस. घरी परत आली तेही कळवलं नाहीस. बरं ऐक, थोडं महत्वाचं सांगायचंय तुला. गाण्याच्या स्पर्धेची फिनाले आता जवळ आली आहे, तेव्हा रियाज व्यवस्थित चालू ठेव. पण यापुढे तू भैरवीजींकडे कामाला नाही जायचं. माई, मला माफ करा, पण मला सारंग सरांनी तुमच्याबरोबर काम करायला नकार दिला, त्यामुळे मी नाही येऊ शकत. सावली, तू मला शब्द दिलायस. पण सारंग सरांनी नाही दिलाय ना. मान्य आहे मला, मी तुम्हाला देवाच्या साक्षीने शब्द दिला होता, पण लग्नानंतर एका मुलीसाठी तिचा नवराच तिचा परमेश्वर असतो, आणि त्यांनीच नकार दिला म्हटल्यावर मी काहीच नाही करू शकत. सावली, तू असं नाही करू शकत, मुळीच करू शकत नाहीस. पण तू जर असं वागलीस तर मी काय करू शकते हे विसरू नकोस. माई, सारंग सरांनी होकार दिल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. सावलीने माझा फोन कट केला. माझा ज्या माज आला हिला, आणि कोणामुळे आलाय ना तेही कळतंय मला. सारंग आहे ना हिच्या सोबतीला. मग आता सारंगच्याच तोंडून हे वदवून घ्यायला हवं. सावलीला कामावर परत आणण्यासाठी आता सारंगलाच टार्गेट करायला हवं. रूपाची राणी ग, अगं इथेच ठेवलेलं ना कुठतरी फोन वाजतोय कुठतरी. डोळे झाकायचे, आंधळ्यासारखं वागायचं. धर, तुमच्याकडनं शिकल्यावर का सासूबाई. सुप्रियाचा फोन आहे. बोल ग. हा, परवाची पार्टी ना राहिली बाई अर्धवट. काय करणार? हे पण तुझ्यासाठी गुड न्यूज आहे हा सुप्रिया. यांचा पगार झाला की मी घरात मस्तपैकी पूजा ठेवणार आहे. पूजा. हा. अगं असं पंचपक्वान्नाचं जेवण बनवणार आहे ना मी. तुझ्या त्या शिपाई नवऱ्यानं बी कधी तुला जेवण घातलं नसेल असं पंचपक्वान्नाचं जेवण. हा, मग सगळं स्पेशल असणार आहे आपलं. का म्हणून काय विचारतेस? माझ्यासाठी स्पेशल मैत्रीण नाहीस तू. हा, ये बर का, स्पेशल वाट बघते मी तुझी. ये ये ये. जयंती, स्पेशल चहा बरं ठेवाय. ऐकते का जरा? नाही म्हणजे तू पूजा ठेवली ही चांगलीच गोष्ट आहे, पर जेवायला बायका पंचपक्वांना अगं झेपल का ते आपल्याला? का नाही झेपणार सासूबाई? पहले हम बहुत गरीब थे, इतने गरीब कि लोग हमको भीख देते थे. हम कावलेले थे, हम त्रासलेले थे. फिर हमारे आयुष्य में क्या हुआ सासूबाई? हमारे आयुष्य में सखदेव राव आ गए. और उनका पगार 30,000. फिर सासूबाई हमारे आयुष्य में चमत्कार हो गया. हमारी सारी अड़चनें दूर हो गई. हम जो चाहे वो करने लगे सासरे बुआ. आता आपण पूजा घालू शकतो. अब हम पार्टी दे सकते हैं सासूबाई. अब हम जेवणावया उठा सकते हैं. क्यों? बोलो क्यों? सांगा का? हाउ? कारण आपण श्रीमंत झालो.
आपल्या श्रीमंतीची वार्ता हा हा करून पंचक्रोशीत आता कशी पसरेल बघाच तुम्ही. कशी वाटली ही आयडिया माझी? हा, कशी वाटली पूजेची आयडिया? ओ सासरे बुवा सांगा की कशी वाटली? सुनबाई, हा, हे तुमचं नियोजन वगैरे समजा चांगलं आहे, पण सगदेवाशी बोललायसा का तुम्ही? काय म्हणजे त्याला विचारावं असं मला वाटतंय. होक्का! काय विचारायचं त्यांना सांगा ना. आता सगळं ठरलं की मग डायरेक्ट त्यांना सांगायचं. सासरे बुवा $30,000 पगार झाला म्हणून रॉकेल एवढं जाळायची गरज नाही हो. हं? हं? सारंग सर, सावली कशी आहेस बळ्या? बरी आहेस ना तू? हा, तुला काही झालं नाही ना? सावली निघतो मी. सारंग, सारंग 2 मिनिट. मी सावलीची ख्याली खुशाली विचारायला आलेच होते, पण कामाबद्दलही 2 मिनिट बोलायचं होतं. सारंग, अरे तुला नाही माहीत, मी सावलीला ना माझ्या डोळ्या देखत लहानाचं मोठं होताना बघितलंय रे. तिचा खूप प्रेमाने सांभाळ केलाय मी. माझ्या सावलीला कधी कुठलं जास्तीचं काम पडू नये याची सतत काळजी घेतली रे. लहानाचं मोठं होईपर्यंत सतत एक काम नाही करू दिलं मी तिला. खूप प्रेमानं तिला वाढवलंय मी. तिला इतकं जीवापाड जपलंय ना, अगदी त्या हातावरच्या फोडासारखं जपलंय रे तिला. सारंग, प्लीज प्लीज तिला कामावर येऊ दे. सावली, मी माझा निर्णय सांगितलाय तुला. पुढे काय करायचंय ते तू बघ. चला, हे एक बरं झालं. सारंगने सगळा निर्णय तुझ्यावर सोपवलाय. आता प्रश्नच मिटला. माई, मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, जोपर्यंत सारंग सर होकार देत नाही तोपर्यंत मी नाही येऊ शकत. मी तुमच्याकडे काम करू नये हा त्यांचा निर्णय आहे. त्यांना माझा खूप आदर वाटतो म्हणून ते असं म्हणालेत. मुद्दाम करतेस ना तू हे सगळं? माई, प्रत्येक वेळी सगळंच तुमच्या मनासारखं होईल असं नाही आहे ना. तुम्ही माझ्याकडून सारंग सरांशी न बोलण्याचा शब्द मागितला होता, हो की नाही? आणि मी तो आवर्जून पाळला. मग आता सारंग सरांच्या शब्दाचं काय? ते तर माझं कुंकू आहे, माझ्यासाठी देवासमान आहेत ते. मग त्यांचा शब्द मी पाळायलाच हवा. सावली, तू विसरू नकोस, मी तुझ्यासाठी, तुझ्या कुटुंबासाठी आजवर काय काय केलंय. आणि या सगळ्याची परतफेड म्हणून तू मला नाकारणार आहेस? माई, मला तुमचं सगळं मान्य आहे, सगळं. पण जोपर्यंत सारंग सर स्वतः त्यांच्या मर्जीने मला होकार देत नाही तोपर्यंत मी नाही काम करू शकणार. तुम्हाला माहिती आहे ना, नियतीने आजवर प्रत्येक पावलावर माझ्या परीक्षा घेतल्या आहेत.
पण आता ही परीक्षा माझी नाहीये, तुमची आहे. बरं ऐका मला जरा ते रूपम कॉस्मेटिकचे 10 फेस पॅक हवेत हा. 10 फेस पॅक? अगं ते कशासाठी? मला माझ्या मैत्रिणींना गिफ्ट करायचे. अगं एवढं महाग गिफ्ट कशाला देतेस तू? कसे होतो तुम्ही? जरा काहीतरी चांगलं महाग दिलं पाहिजे ना, म्हणून हे फेस पॅक. आणि तसं बी हे सगळे पैसे तुमच्या बहिणीच्याच घरात जाणार आहेत, म्हणून खर्च करते मी. अगं मान्य आहे हा? आता आपल्याकडे पैसे येत आहेत, त्यामुळे अशी काही पैशाची उधळण करून कसं चालणार ग? अगं आपल्याला आधी आपल्या कर्जाचं बघायला पाहिजे, अप्पूचं आजारपणाचं नियोजन करायला पाहिजे. कळतंय ना हो तुला? बस, याला काय म्हणतात माहितीये का? वाघाचं कातडं किती बी पांघरलं तरी वाघ होता येत. किती बी श्रीमंत झाला तरी गरीब विचार काही सुटायचे नाहीत तुमच्या डोक्यातून, आहे की नाही? मला फेस पॅक पाहिजेत म्हणजे पाहिजेत, कळलं तुम्हाला? ए जयंती, जयंती ऐक माझं. अगं जयंती सारंग सर, ए ही फाईल आहे पुढच्या प्लॅनची, त्याची माहिती आहे. ठीक आहे, मी बघतो. बरं दादा, जरा ऐश्वर्या मॅडमच्या ऑफिसला जाऊ नये. मी सांगून ठेवले, तुला कळेल तिकडे गेल्यावर. आणि आज तुला एका गोडाऊनला जायचं आहे, तिथे डिलिव्हरीचा काहीतरी प्रॉब्लेम होतोय, जरा बघ. होय, आताच जातो. अरे दादा, पत्ता तरी विचार. विसरलोच बघा, असाच गोंधळ होतो माझा. हे सांग. एक सल्ला देऊ भाऊ म्हणून? काम उत्तम करतोयस, काही ठिकाणी ना लक्ष देऊन काम करायची गरज आहे, रिस्क असते म्हणून. सारंग सर, कळतंय मला. यापुढे आहे ना लक्ष केंद्रित ठेवून काम करतो बघा. फोन आलाय, या टायमाला तिचा फोन येतो. होय, आईचा आहे बघा नेमकी. दिवसातून 4 वेळा फोन करते, नुसत्या चौकशा करत असते. जेवलास काय, काय करतोयस, कुठे जातोयस, सारखं विचारत असते. आता मी तेच असता. थांब बघतो काय बोलते, बघूया. हा बोलाई. अगं वय जेवलो, आत्ताच फोन झाला. अशी काय करते तू? हो 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 वहिनी, ठीक आहे. अगं मी घेतलं असतं ना. नाही, तुम्ही नाही पिणार, तुम्ही नेहमी विसरता. तुम्हाला किती वेळा सांगितलंय भरपूर पाणी पित जा, पण नाही, तुम्ही कामात एवढं गुंतून जाता ना की स्वतःकडे लक्षच देत नाही. एवढं लक्ष असतं तुझं? हो, तुम्ही पाणी घ्या. बरं बाई, दे. थँक्यू. सावली, काय झालं? काही उपाय सापडला नाही का अजून? नाही बहिणी, सारंग सर खूप टेन्शनमध्ये आहेत. रात्री जेवले नाहीत, सकाळी थोडं काहीतरी खाऊन गेले. दिवसभर काहीतरी विचार करत असतात, कामात सुद्धा मन लागत नाहीये त्याचं. खूप अस्वस्थ असतात ते. तो जेवला नाही म्हणून तू जेवली नाहीस त्याचं काय? ते महत्वाचं नाहीये वहिनी. शेवटी हे सगळं माझ्यामुळेच होत आहे ना. बस इकडे. सावली, मला सांग, सारंग तुझी बाजू घेऊन चुकीचं करतोय का? नाही ना? मग असं का म्हणतेस की तुझ्यामुळे घडतंय सगळं, आणि स्वतःला दोष देऊन त्रास करून घेऊ नकोस. वहिनी, पण सारंग सर आणि तिलोत्तमा मॅडम मधला दुरावा दूर व्हायला हवा. त्यांच्यातला अबोला संपायला हवा. संपेल. सावली, मी त्या दोघांना खूप चांगलं ओळखते. त्या दोघांमध्ये ना खूप प्रेम आहे. हे सगळं फार दिवस नाही टिकणार. आणि तुझा विठुराय आहे ना, त्याच्याकडे प्रार्थना कर, तो सगळं सांभाळून घेईल.